Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. खूप साऱ्या लोकांना म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न बनतात की नाही असा प्रश्न मला हमेशाच खाली चॅट बॉक्समध्ये विचारला जातो आणि खरंच काही केस स्टडी आहेत का हे पण विचारलं जातं. सो काही केस स्टडी मी तुमच्यासाठी माझ्या क्लायंटच्या इथं प्रेझेंट करणार आहे. नक्कीच तुम्हाला ते आवडतील आणि किती पैसे त्यांनी गुंतवले, त्याचं आत्ताचं व्हॅल्युएशन काय झालेलं आहे आणि त्यांची जर्नी कशी असली होती हे थोडक्यात मी इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, माझे क्लायंट आहेत जे मला 2019 साली भेटले होते आणि त्यांना म्युच्युअल फंड संदर्भात काही माहीत नव्हतं. दोघंही नवरा बायको चांगल्या ठिकाणी जॉबला होते. जेव्हा ते मला भेटले होते तेव्हा त्यांनी म्युच्युअल फंड रिस्क असतं किंवा सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हणून सांगितलं जातं. सो आम्ही गुंतवणूक केली पाहिजे का, आणि मग ते युलिप प्लॅन, रिटायरमेंट प्लॅन असे बरेचसे त्यांनी प्लॅन्स घेऊन ठेवलेले होते. आणि जस्ट आय टोल्ड देम की हे म्युच्युअल फंड हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क काय असतं, मार्केटचा चढ उतार कसा असतो आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इंडियन इकॉनॉमी का ग्रोथ करू शकते याची काही कारणं मी त्यांना दिली आणि त्यांनी माझ्यावरती ट्रस्ट करून म्युच्युअल फंडवरती ट्रस्ट केलं आणि सुरुवात केली. मित्रांनो, आता मॅडमनी जस्ट 2 वर्षापूर्वी रिटायरमेंट घेतलेली आहे बिकॉज दे हॅव इनफ मनी टू सर्वाईव्ह फर्दर लाईफ. सो मॅडमनी रिटायरमेंट घेतलेली. सरांनी मात्र मला काम आवडतं म्हणून त्यांनी कंटिन्यू केलं आहे. हा जो पोर्टफोलिओ आहे हा मॅडमचा पोर्टफोलिओ आहे. सो मॅडमचा पोर्टफोलिओ आहे. तर त्यांनी काय केलं, आता सध्या त्यांनी रिटायरमेंट घेतल्यानंतर सुद्धा 40,000 रुपयाची आता सध्या त्यांची SIP चालू आहे. अगोदर मात्र त्यांची साधारणपणे लाख, सव्वा लाखाच्या आसपास SIP सुरू होती. आत्तापर्यंत त्यांनी जी गुंतवणूक केली आहे ती आहे 71,36,000 रुपयांची आणि आता त्याचं व्हॅल्युएशन आहे 1,30,00,000 आणि टोटल जो गेन आहे तो साधारणपणे 59 lakhs रुपीजचा आहे. जर मी 2000 आणि त्यांचं CAGR इथं साधारणपणे 12.25% वगैरे दिसतो आहे. बघा, 2019 ते 2026 पकडूयात, 26 नाही आहे झालेलं पण 26 पकडूयात, तर साधारणपणे मी असं म्हणेल की 7-8 वर्ष, 8 वर्ष त्यांनी गुंतवणूक केली आहे आणि त्यांना 60 लाख रुपयांचं गेन इथं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसतो आहे. सो जी लोक ब्रेव्हरी दाखवतात, थोडंसं धाडस दाखवतात, बघा थोडी तरी रिस्क घ्यावीच लागणार. रिस्कशिवाय रिवॉर्ड नाही आहे. आज त्यांना 12-12.5% कुठेच त्यांना रिटर्न मिळालेलं नाही आहे. आणि त्यांच्या अदर पोर्टफोलिओजपेक्षा जास्त पैसे त्यांचा जो काही युलिपचा पोर्टफोलिओ होता किंवा जो काही त्यांचा लाईफ इन्शुरन्सला वगैरे इन्व्हेस्टमेंट्स होती किंवा काही PF काहीतरी त्यांनी केलेलं होतं त्याच्यापेक्षा काही पट त्यांना ही रिटर्न बेस्ट आहेत. आणि दे ऑलवेज गिविंग द ग्रॅटिट्यूड की सर चांगलं झालं तुम्ही भेटलात आणि तुम्ही ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्यामुळे आम्ही ती इन्व्हेस्टमेंट करू शकलो. अर्थात आम्ही नाव वगैरे हाईड केलेलं आहे. बट हे जर असे तुम्हाला रिटर्न बनवायचे तर थोडंसं धाडस करायला लागेल, माहिती करून घ्यायला लागेल. उगीचच उंटावर बसून शेळ्या हाकण्यात काही मजा नाही आहे. म्युच्युअल फंड रिस्क काय असते, रिवॉर्ड काय असतात, कशा पद्धतीने वर्क करतं हे तुम्हीसुद्धा समजून जर घेतलं तर तुम्हीसुद्धा असे रिटर्न डेफिनेटली बनवू शकाल. याच्यात काहीच मला तरी शंका वाटत नाही. आणि बरेचसे लोक हे पण सांगतात की सर तुमचा पण पोर्टफोलिओ आम्हाला दाखवा किंवा तू खरंच पैसे बनवलेस का, असे काही उद्धट लोक बोलणारे असतात. सो माझा पण पोर्टफोलिओ याच्यामध्ये कुठंतरी येऊन जाईल. तो फक्त एक केस स्टडी म्हणून मी दुसऱ्याच्या नावाने तो हे करेल. बट सांगायचा मुद्दा हा आहे की खूप छान पैसे बनतात जर तुम्ही चिकाटीने इकडे राहिलात तर. पुढच्या केस स्टडीला आपण नक्कीच भेटू. त्यांची पण स्टोरी आपण इन शॉर्ट हे करणार आहोत. आता सध्या मॅडमनी रिटायरमेंट घेतलेली आहे तरीसुद्धा त्यांच्याकडे काही पैसे जमा आहेत, त्यातनं ते 40,000 रुपये गुंतवणूक करतात. मी त्यांना म्हटलं SWP करा. सो आता ते काही त्यांचे काही मॅच्युरिटी होणार आहेत, युलिप वगैरे अजून काही जे आहे त्यांना मी ते काढू नका असं सल्ला दिला होता. मॅच्युरिटीपर्यंत काही 5-5, 6-6 वर्ष भरलं होतं आणि काही 2-4 वर्ष अजून मला वाटतं त्यांच्या मॅच्युरिटी राहिलेत. तर त्यांचा जो कॉर्पस आहे ॲप्रॉक्सिमेटली 3-3.5-4 करोडच्या घरात आहे. 2-1 लाख रुपयाचं SWP होईल आणि त्यांचा पगारसुद्धा टेंटेटिव्हली त्याच रेंजमध्ये होता जेव्हा त्यांनी रिटायरमेंट घेतली होती. सो मला असं वाटतं की त्यांनी पगाराला रिप्लेस केलं आहे आणि त्यांचं फार असं वय नाही आहे, नियरली 50च्या आसपास आहे आणि मागच्या 7-8 वर्षात त्यांनी हा कॉर्पस बनवला आहे. सो तुम्हाला पण जर बनवायचं असेल तर खाली नंबर दिलेले आहेत. खरंच ट्रस्ट करा
आमच्यावरती ट्रस्ट करा, म्युच्युअल फंडवरती ट्रस्ट करा, फंड मॅनेजरवरती ट्रस्ट करा, इंडियन इकॉनॉमीवरती ट्रस्ट करा. मित्रांनो, आपल्याला म्युच्युअल फंड हे वरदान लाभलेलं आहे, त्याचा फायदा करा, अभिशाप करून घेऊ नका. म्हातारपणी फक्त पश्चाताप शिल्लक राहील, कारण सगळी लोक म्युच्युअल फंडला पैसे गुंतवतीलच आणि वेल्थ क्रिएट करतील आणि आपल्या हातात मात्र तेव्हा केलं असतं तर असं म्हणण्याची वेळ येऊ शकते. सो प्लीज कनेक्ट अस और स्टार्ट SIP तात्काळ सुरू करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.